तयार झाली आपली चमचमीत आणि मसालेदार वाटाण्याची उसळ। वरून मी बटर घातलेलं आहे। बटरमुळे आणखीन छान चव लागते। पावासोबत, ब्रेडसोबत, चपातीसोबत, पुरीसोबत विशेषतः छान लागते। करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते वाटाण्याची उसळ। हिरव्या वाटाण्याची उसळ। वाटाण्याचे दोन प्रकार असतात। एक पांढरा वाटाणा जो तो पाणीपुरीमध्ये वापरला जातो आणि हिरवा वाटाणा आपण भाजीसाठी वापरतो, उसळीसाठी। याची भाजी खूप छान लागते, चविष्ट होते। तर आता आपण ती बनवूया। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटाणे शिजवून घेऊया। 80% शिजवायचे आहेत। शिजवताना त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा। खाण्याचा सोडा घातल्यामुळे काय होतं, वाटाणे मऊ शिजतात। त्यामुळे खाण्याचा सोडा घालायला विसरू नका। तर आता आपण वाटाणे शिजवून घेऊया। आता इकडे माझे वाटाणे शिजवून झालेले आहेत। आता आपण वाटाण्याला फोडणी मारूया। त्यासाठी घेतला मी 1 टोमॅटो, 1 कांदा, आलं लसूण पेस्ट आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण, ठेचलेला लसूण आणि कोथिंबीर। आपल्याला गरम मसाले लागणार आहेत। गरम मसाला, हळद, हिंग हेही लागणार आहे। तर आपण आता फोडणी मारूया। आता घालूया 2 चमचे ऑइल। 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता घालूया पहिल्यांदा जिरे, हिंग, आता घालूया कांदा, छान परतवून घेऊया। कांदा चांगला लाल करून घ्यायचा, पूर्ण कच्चा पण गेला पाहिजे। कांद्यासोबत मी लसूणही घातला होता। आत्ता घालते तिखट। तुम्हाला जेवढं हवं त्या प्रमाणात घालू शकता। आमचं मध्यम तिखट असतं, त्यामुळे कमी तिखट घालते। लगेच घालूया कांदा खोबऱ्याचं वाटण, छान परतवून घेऊया। टोमॅटो घालूया आणि आलं लसूण पेस्टही घालून घेऊया, म्हणजे ते सगळं एकत्र छान परतलं जाईल। खोबऱ्याचं वाटण तळून छान झालेलं आहे आणि टोमॅटोही मऊ झालेला आहे। आत्ता घालूया आपण शिजवलेले वाटाणे। मी 80% बोलले होते, पण माझ्याकडून थोडीशी जास्त शिजले, म्हणजे आपल्याला असेच हवेत। तर वाटाणे घातले। आता घालूया मसाले। हळद मी तळताना विसरली होती, तर वरून घातली तरी चालते। हळद, गरम मसाला, धणा जिरा पावडर छान मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला हा रस्सा ठेवायचा नाही, ते आटवून घ्यायचं आहे। तर आता आपण ते मी आटवून घेते।